नमस्कार मंडळी. धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका. नाती जपून ठेवा, कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील. काही जोडलेली नाती ही स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात. घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावं. जर एकत्र राहत असाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल. कठीण प्रसंगात एकमेकाशी मदत होईल आणि त्यामुळे घरची प्रगती होईल. एक काठी सहज तुटू शकते, पण त्या काठीची मोळी बांधली तर ती तोडणं अतिशय असंभव. तुमच्या वडिलांच्या संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका. त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा. तुमचे कर्तव्य सिद्ध करा. त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि मान सन्मानही मिळेल. शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणं टाळावं, कारण तुम्ही सहज म्हणून जाता, परंतु त्यांना वाटते की काहीतरी मदत मागायला आले आहात. तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असे त्यांना वाटते. एकमेकाकडून अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे. तो माझ्याकडे का येत नाही, त्याला मी माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल असे प्रश्न मनात येऊन देऊ नका. कारण विचार करून माणूस अनेक आजारांना बळी पडतो. बहिणीकडे भावाने अधूनमधून येणं जाणं चालू ठेवावं. बहिणीला घरी बोलवत जा आणि वहिनीला सुद्धा मान द्यायला शिका. घरच्या गोष्टी कधी चव्हाट्यावर आणू नयेत. लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील. यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल. जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर ती फुकली. 4 चौघात आपल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलू नका. तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांसमोर सांगू नका. त्यांना अपमानित करू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमची माणसं दुरावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुखावलीही जातील. माणसाची किंमत आपणच केली पाहिजे, कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नाही. आई वडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे योग्य वाटप केले तर सगळेच खुश होतील. सगळेजण आनंदात राहतील. असे केले असता आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील. कौटुंबिक वाद निर्माण होणार नाहीत. राहण्यापुरतं घर बांधा. खूप जास्त पैसा अडका, फ्लॅट, शेती याच्या मागे लागू नका. आणि आता आपल्या 1 किंवा 2च मुले असतात, त्यामुळे फार काही कमवून ठेवण्याच्या मागे लागू नये. प्रत्येकाने ज्याचे त्याने आपापले हातपाय हलवले पाहिजेत. स्वतः कष्ट करून कमवा. आपण पुढच्या पिढीचा विचार करून स्वतः टेन्शन घेऊन जगत राहण्यापेक्षा पुढच्या पिढीला स्वतः कमवून स्वतः कसे जगावे हे जरा समजू दे. जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही. आणि जर तुमची मुलं व्यवस्थित नसतील तर तुम्ही कितीही कमवून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मुलं चांगली कर्तृत्ववान असतील तरच त्याच्या हिमतीवर काही कमवतील. आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा. यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान कशामध्येही नाही. माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो. त्यांना टॉमी, जिमी, गुगल अशी गोंडस नावं देऊन खुशीत घेतो आणि त्यांचे लाड करतो. आणि आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो. धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो. दान धर्म करायला लागतो. पुण्याचं कर्म करायला लागतो. कुत्र कितीही प्रामाणिक असलं तर त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाहीत. म्हणून तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाचीच गरज लागते, हे विसरू नका. सर्वांची मनं जपा. यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. गोळ्या औषधे कमी होतील. तुम्हाला जर जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही, हे लक्षात ठेवा. आनंदी राहाल. बरोबर ना? तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.